हॅलो गाईस, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन स्टोरीज ऐकत राहा. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूयात. आज कॉलेजमध्ये फुटबॉलची मॅच होती. मिताली मुद्दामच ती बघायला गेली नाही, कारण समोर अद्वैत असणार होता आणि त्याचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून ती लायब्ररीमधून बाहेर येत होती. तेव्हा दोन मुलींचं बोलणं तिच्या कानावर पडलं. अगं, कसला गोल मारला अद्वैतने, त्याच्यामुळे जिंकलो आपण. पण केवढं लागलं त्याच्या पायाला. हो ग, किती रक्त येत होतं, दुसरी म्हणाली. ते ऐकूनच मितालीचा जीव वरखाली झाला. अद्वैतला लागले त्याची जखम न पाहताही त्याच्या वेदना तिला जाणवायला लागल्या. खरं प्रेम कदाचित हेच असतं. तुम्ही बघितलंत का अद्वैतला, तिने त्या मुलींना विचारलं. हो, मगाशी क्लासरूममध्ये जाताना दिसला. कदाचित तिथेच असेल. एवढं बोलून त्या मुली निघून गेल्या. मितालीची पावलं क्लासरूमच्या दिशेने वळली. तिने दारात उभी राहून आत डोकावलं तर अद्वैत आत बसला होता. त्याचा गुडघा अगदी सोलून गेलेला, त्यातून रक्त येत होतं. ते पाहून मितालीचे डोळे पाणावले. ती त्याच्याकडे हळूहळू जाऊ लागली. तिच्या सँडलचा आवाज ऐकून त्याने मान वर केली. स्पोर्ट डे असल्यामुळे सगळे मैदानावर होते. क्लासरूममध्ये कोणी नव्हतं. ती काही न बोलता त्याच्या जवळ बसली, पण तिच्या मुसमुसण्याचा आवाज त्याच्या कानावर पडत होता. तो टक लावून तिच्याकडे पाहत होता. तिने फर्स्ट एड बॉक्समधून डेटॉलची बाटली काढली. ओठातून शब्द फुटत नव्हते, पण डोळ्यातून गळणारं पाणी सगळं सांगत होतं. तिची काळजी पाहून अद्वैतला जखमेच्या वेदना विरून गेल्यासारखं वाटलं. तो तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन टिपत होते. तिने कॉटन जखमेवर धरलं तेव्हा त्याने तिचा हात झटकला. तिने पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा जखम साफ करायला हात पुढे केला. तर यावेळी त्याने तिचा हात धरला. अद्वैत, प्लीज, खूप लागलंय तुला, मी औषध लावून देते, ती रडवलेल्या सुरात म्हणाली. आज तिच्या तोंडून कबुली मिळेपर्यंत तो थांबणार नव्हता. माझं मी बघतो, तू नको त्रास करून घेऊ, तो तिरकसपणे म्हणाला. पण तिच्या काळजीवर त्याचा तिरकसपणा काही परिणाम करत नव्हता. ती पुन्हा सरसावत होती. तुला जे बोलायचं आहे ते बोल, पण आधी औषध लावू दे. किती रक्त येतंय, खूप दुखत असेल, ती त्याच्याकडे न पाहता बोलली. त्याने तिचा हात पकडला आणि आपल्या छातीवर ठेवला. त्यानंतर, दुखत तर इथे पण आहे, पण त्याची काळजी नाही तुला. मग हा दिखावा कशाला? अद्वैत तिच्याकडेच पाहत तिला बोलत असतो. त्याचं ऐकून मितालीचं रडणं थांबत नव्हतं. मितालीला त्याच्याविषयी खूप काळजी वाटत असते. तिचं प्रेम असतं, पण ती बोलून दाखवत नसते. त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेत. मला उत्तर हवंय मिताली, तो हळू आवाजात म्हणाला. हो, मला त्रास होतो तुझ्या वेदनेचा. तुझं हे सुकलेलं, शांत, त्रासलेलं रूप मला पाहवत नाही. मी टाळत असले तरी कारण माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, खूप. तिचं ते बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू आलं आणि तिने त्याच्या मिठीत शरण जावं तशी त्याने तिला मिठीत घेतली. तिनेही मिठीचा स्वीकार केला. देसाई साहेबांच्या कॉलेजमध्ये त्या दिवशी स्पोर्ट डेच्या मैदानावर फुटबॉल जिंकण्या इतकीच एक प्रेम कहाणीही जिंकून गेली होती. थँक्स मिताली, थँक्यू सो मच. आय एम सो हॅपी ॲट दिस मुमेंट, आय कांट टेल यू. मी या क्षणी किती आनंदी आहे तुला शब्दात नाही सांगू शकत. तिला मिठीत घेऊनच तो अद्वैत तिच्याशी बोलत होता आणि ती एवढे दिवस नकाराचं ओझं पेलत असणारी स्वतःचं प्रेम मान्य केलं तिने. फायनली तिच्या बाजूने शब्द नव्हते, पण त्याच्या पाठीवर विसावलेले तिचे हात आणि तो स्पर्श तिच्या मनाची अवस्था सांगायला पुरेसा होता. त्याने तिला स्वतःपासून हलकं बाजूला केलं आणि तिच्या ओठांवर हलकेसे आपले ओठ टेकवले. डोंट वरी, आजूबाजूला कोणीच नव्हतं. आयुष्यात सुखाची, आनंदाची काही परिभाषा असेल तर ती या क्षणापासून बनलेली, असंच वाटलं त्यावेळी त्या दोघांना.
वेळ इथेच थांबून जावी आणि हा क्षण कधी संपूच नये, हा एकच विचार त्या दोघांच्या मनात होता त्यावेळी. त्यानंतर तिने त्याची जखम साफ करून त्यावर बँडेज लावले. पूर्ण वेळ तो तिला प्रेमाने बघत होता आणि तिच्यात नजर वर करून त्याच्याकडे बघायचं धाडसही उरलं नव्हतं. बँडेज झाल्यावर ती तशीच बॅग उचलून जायला वळणार तर मागून त्याने हात पकडला. अद्वैत प्लीज ना, ती त्याच्याकडे न पाहताच बोलली. अगं एकदा बघ तरी माझ्याकडं. पण मॅडम पूर्ण लाजण्यात बिझी होत्या. आपल्या मनातलं इतकं बेधडकपणे आपण त्याला सांगितलं यावर तिचा स्वतःचा विश्वास नव्हता आणि हे डायजेस्ट करायला तिला थोडा वेळ हवा होता. प्लीज ना, ती त्याच्याकडे वळत पण खाली पाहतच बोलली. तसा तो हसला आणि त्याने तिचा हात सोडला. ओके, उद्या भेटूयात, तो हळूच तिच्या कानात म्हणाला आणि ती वाऱ्यावर स्वार होऊन उडतच वर्गाबाहेर पडली. जरा वेळातच अथर्व तिथे आला. काय एकदम बँडेज वगैरे? वाटलं नव्हतं तू करशील म्हणून. व तेच करायला आलो मी इथे. अथर्व त्याच्याकडे पाहत म्हणाला, पण तो मात्र अजूनही गालातल्या गालात हसण्यात बिझी होता. एवढे लागल्यावरही बरं हसायला येते रे तुला. अथर्वने त्याच्या पाठीत धपाटा घातला. पण काहीही म्हण, तुझ्यामुळे आजची मॅच जिंकलो आपण. अरे लक्ष कुठं आहे तुझं? तुझ्याशी बोलतोय मी. मॅच जिंकलो या आनंदात वेडा वगैरे तर नाही ना झाला? त्याचं अजूनही अथर्वकडे लक्ष नव्हतं. अथर्व भावा, ही मॅच सोड. मी आज आयुष्यातली सगळ्यात मोठी मॅच जिंकलेलोय. तू फुटबॉलचा वर्ल्ड कप खेळायला गेला होतास का? अथर्व सॅरकॅटिस्टिकली त्याला म्हणाला. फुटबॉलचा नाही, प्रेमाचा वर्ल्ड कप जिंकलो मी. मला समजेल अशा भाषेत सांगशील का आता? अथर्व इरिटेट झालेला होता. मित्रा, तिने फायनली माझं प्रेम ॲक्सेप्ट केलं. कुणी? मितालीने? अथर्वलाही विश्वास बसला नाही. हो तिनेच. नक्की ना? की आणखी कुणीतरी आय लव्ह यू बोलून गेली तुला? अथर्व त्याच्या पूर्ण मूडची वाट लावत म्हणाला. अथर्व आता एक खाशील तू माझ्याकडून. अरे मितालीच, तिने स्वतः मान्य केलंय. आय टेल यू अथर्व, कसली भारी फिलिंग आहे ही. मला तर मी जगातला सगळ्यात आनंदी माणूस आहे असं वाटतंय. अद्वैत खूप उत्साहात त्याला सांगत होता. पण हा चमत्कार झाला कसा? अथर्व अजूनही शहानिशा करण्यात बिझी होता. मग अद्वैतने त्याला थोडक्यात सगळं काही सांगितलं. त्यानंतर आय एम सो हॅपी फॉर यू म्हणत अथर्वने त्याला मिठी मारली. इकडे मितालीसुद्धा 7व्या आसमानावरच होती. अद्वैतने स्पष्टपणे तिला तिच्या प्रेमाची दिलेली कबुली, त्याच्यासोबत घालवलेले क्षण आयुष्यात सप्तरंगी इंद्रधनुष्य उगवावा तसंच होतं का कुणास ठाऊक, पण अद्वैतच्या प्रेमावर गाढ विश्वास होता तिचा आणि तो आपल्या प्रेमाला कधीच तडा जाऊ देणार नाही याची पूर्ण खात्री होती तिला. एकटीलाच हसताना पाहून कावेरीने विचारले, अगं वेळ लागले का तुला? एकटीच काय हसतेस? तसं मितालीने कावेरीचा हात हातात घेतला आणि आता तिला सांगू लागली. कावेरी, मी खूप थांबवलं स्वतःला, पण त्याच्या प्रेमापुढं टिकाव नाही लागला माझा. शेवटी मला मान्य करावं लागलं. ती कशाबद्दल बोलते याची कल्पना आली कावेरीला. म्हणजे तू अद्वैतला? कावेरीने तिला विचारलं. हो, मी सांगितलं त्याला. आणि तुला खरं सांगू कावेरी, कुठलाच खोटेपणाचा लवलेशही नाही जाणवला गं मला त्याच्या डोळ्यात. त्याचं खरंच खूप प्रेम आहे माझ्यावर. आणि तुझं? कावेरीने आता मितालीला प्रश्न विचारला. माझंही. माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचं प्रेम अद्वैत. मिताली म्हणते. जर तुझं सुख अद्वैतसोबतच आहे तर मी आहे तुझ्यासोबत.
मी खूप खुश आहे तुझ्यासाठी, असं म्हणत कावेरीने तिला मिठी मारली. मिताली, कशी आहे अनिका? आणि मला फोन का नाही केलास तू? अन्वयच्या आवाजाने मिताली वास्तवात परत आली. म्हणजे ती भानावर आली. आत्तापर्यंत सगळं काही भूतकाळातलं चाललं होतं. म्हणजे तू अद्वैतला? अन्वयने सवयीप्रमाणे आल्या आल्याच अनिकाची चौकशी केली आणि सुधा मावशींनी त्याला तिला ताप आल्याचं सांगितलं. शिवाय अद्वैत म्हणजे त्याचा मित्र आलेला आणि त्यानेच मितालीसोबत अनिकाला डॉक्टरकडे नेलेलं, हेही त्याला सुधा मावशींनीच सांगितलं. त्याला आज घरी यायला बराच उशीर झालेला. तो फ्रेश न होता तडक मितालीच्या खोलीत गेला. मिताली, अनिकाला ताप आला आणि मला आता कळवलं सुद्धा नाही तू. अजूनही ताप आहे का? तो अनिकाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला. ते तुम्ही कामात असाल असं वाटलं मला. ती अडखळतच म्हणाली. अनिकाच्या तब्येतीपेक्षा काही महत्त्वाचं असू शकतं का? आणि तुला माहीत आहे ना, ताप आला की तिला सारखा मीच हवा असतो. खरंच सांगत होता तो. एरवी मितालीच्या जवळजवळ करणारी ती, पण बरे नसले की मात्र सारखा अन्वय लागायचा तिला समोर. पण आज अद्वैतसोबत तिने जराही त्रास दिला नाही. अन्वय, डोंट वरी, ताप उतरला आहे तिचा आणि राहिली ती व्यवस्थित. तुम्ही नका पॅनिक हो. जा फ्रेश व्हा, मी जेवण वाढते, ती अन्वयला म्हणाली. अन्वयला मात्र आता जरा वाईट वाटतं. तिने सांगायला पाहिजे होतं असं त्याला वाटतं. औषधं घेतली तिने. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आणि 3 दिवसांची औषधं दिलीत. तिने सविस्तर डॉक्टरांचं बोलणं त्याला सांगितलं. त्याशिवाय त्यांचं समाधानही होणार नव्हतं. बरं झालं अद्वैत आलेला तुझ्यासोबत, तो म्हणाला. त्याला कसं कळलं म्हणून तिने आश्चर्याने अन्वयकडे पाहिलं. सुधा मावशी सांगत होत्या मला. हो, माझी गाडी पंक्चर होती. त्यांनी घरी सोडलं मला आणि मग आम्ही त्यांच्याच गाडीतून. मितालीचा स्वर अन्वयला स्पष्टीकरण देत आहे असा वाटला. कदाचित त्याला आवडणार नाही हाही विचार मनाला स्पर्शून गेला. कारण त्याला फोन न करता ती अद्वैतसोबत डॉक्टरकडे गेलेली. खरं तर अन्वयचा स्वभाव तसा बिलकुल नव्हता हे तिलाही माहीत होतं, पण तरीही तिचंच मन तिला खात होतं. बरं झालं तो आला, नाहीतर तुला एकटीला धावपळ करावी लागली असती. त्याची मदतच झाली. अन्वय अनिकाच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. अन्वय, मी एकटीनेही नेलं असतं तिला तुम्ही नसताना. आपल्याला कुणाच्या मदतीची गरज नाही, ती तिच्या नकळत बोलून गेली. आवाजात जरा रागाची धग होती. अद्वैतच्या कुठल्याही मदतीची गरज नाही मला. मी जगू शकते त्याच्याशिवाय. हा दबका सूर होता तिच्या बोलण्यामागे. अन्वयला मात्र आश्चर्य वाटलं तशा तिच्या बोलण्याचं. तो विचार करू लागला. अगं हो, तू करू शकतेस, पण आज काका नव्हते ना, म्हणून म्हटलं मी. तो आला ते बरं झालं ना. बरं, मी फ्रेश होतो. एवढं बोलून अन्वय बाहेर गेला. ज्याला कशातलंच काहीच माहीत नाही त्याच्यासमोर आपण उगाच त्रागा केला, ती मनातच म्हणाली. सुधा मावशींना तिने झोपवायला पाठवलं आणि जेवण गरम करून अन्वयचं ताट वाढलं. एकच ताट, तो खुर्ची मागे ओढत म्हणाला. ती काही बोलणार तोच. तू जेवली नाहीस, चांगलं माहिती आहे मला. अन्वय मितालीला म्हणतो. भूक नाही, तुम्ही जेवा प्लीज. मिताली, मी विचारत नाही, मी सांगतोय. गुपचूप जेवायला बस. अन्वय जरा दटवूनच म्हणाला. अनिका तिचा श्वास होती हे अन्वयला माहीत होतं. तिला काही झालं की पहिला परिणाम मितालीच्या खाण्यापिण्यावर व्हायचा. त्याचे पुढचे सगळे शस्त्र माहीत होते. मग ती मुकाट्याने जेवायला बसली. अन्वयच्या समाधानासाठी तिने थोडंफार खाल्लं. जेवताना तिने त्याला थोडक्यात ग्राफिक डिझायनरच्या ऑफिसमधलं डिस्कशन सांगितलं. उद्या ऑफिसला नको येऊस तू, घरीच थांब अनिकाजवळ, तो तिला म्हणाला.
तर आणि जास्त विचार करू नकोस, झोप आता, दमली असशील तूही, गुड नाईट. एवढे बोलून तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. आणि इकडे मिताली रूममध्ये आली. अनेकाच्या डोक्यावरून हात फिरवताना तिला आज दिवसभरातल्या गोष्टी आठवत होत्या. अद्वैतची केतकीशी जवळीक, तिच्याविषयी त्याच्या डोळ्यात असलेला तिरस्कार, त्याचं ते जळजळीत बोलणं सगळं हृदयावर घाव घालणारं होतं. या सगळ्यांमध्ये मऊ रेशमी काही होतं, ते अनिका आणि त्यासोबत असणं. पण त्या जवळिकीचीच तिला भीती वाटत होती. गाडीत असताना त्याच्या खांद्यावर त्याला बिलगून झोपलेली अनिका तिला आठवली आणि समाधानासोबत एक भीतीची लाटही मनात उठली. मी माझ्या अनिकाला माझ्यापासून कधीही दूर जाऊ देणार नाही, तिने स्वतःला परत एकदा बजावून सांगितलं. तेच ते विचार करत कितीतरी वेळ जागीच होती ती. आठवणींची कुस्करलेली फुले आणि त्यांच्या झालेल्या पाकळ्या त्या वेचता कधीतरी डोळा लागला. अद्वैत काल रात्री उशिरा झोपला होता, त्यामुळे आज सकाळी जाग आली नाही. झोपमोड झाली ते फोनच्या आवाजाने. त्याने वैतागलेला फोनकडं पाहिलं तर केतकीचा फोन होता. त्याने घड्याळ पाहिलं तर 8:30 झालेले. अद्वैतने परत एकदा स्क्रीनवर पलेंडा होणाऱ्या नावाकडे पाहिलं आणि काल साधनांच्या बोलण्याचा फ्लॅशबॅक डोक्यातून गेला. त्याने फोन उचलला. झोपला अजून? मला वाटलं ब्रेकफास्ट टेबलवर असशील, केतकी म्हणाली. जरा उशीर झाला रे. कधी तू बोल, काही काम होतं का? अद्वैतने डायरेक्ट विचारलं, पण नंतर सावरून, प्रोजेक्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम नाही ना? प्रोजेक्टचं काम अगदी ठीक चाललंय. मला वाटतंय अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण होईल सगळं. तिचं ऐकून त्याने एक श्वास घेत डोळे मिटले. हो बोल, ऐकतोय. अद्वैत बोलतो. आपण आज डिनरला जायचं का? म्हणजे तुझी हरकत नसेल तर? केतकीने अद्वैतला विचारलं. तर इतके दिवस टाळलेला विषय आता सगळ्या वाटा बंद झाल्या होत्या. केतकीशी बोलायचंच होतं. शिवाय एव्हाना आईने आजोबांजवळ सगळं सांगितलं असणार याची खात्री होती. ठीक आहे, मी फ्री झालो की पिक करतो तुला, अद्वैत तिला बोलतो. ओके बाय, मी वाट बघते म्हणत तिने फोन ठेवला. त्याचनंतर काल ग्राफिक डिझायनरच्या ऑफिसमध्ये फक्त मितालीला पाहून त्याने जो बालिशपणा केला त्याचा त्याला सारा पश्चाताप झाला. केतकीने काय समज करून घेतलं असेल हे विचारून त्याने स्वतःला कोसळलं. पण आज बोलायचंच ठरवलं. रेडी होऊन तो बाहेर आला. काय धाकटे देसाई साहेब, आज चक्क उशीर? सूर्याने उठवलं वाटतंय तुम्हाला, आजोबा म्हणाले. आजोबा अद्वैतसोबत बोलत असतात तर आता अद्वैत त्यांना म्हणतो की हां, आज जरा उशीर झाला उठायला. चालतंय रे, कधी शिस्त हवीच, पण कधीतरी सुट्टी द्यायला हरकत नाही. आजोबांचं सांगणं सुरू होतं आणि अद्वैत ऐकत होता. आणखीन एक, ती पिकनिक जी आहे ना, ती 3-4 दिवसांनी पोस्टपोन झाली आहे. आपल्या नीतीचं ऑपरेशन आहे त्या दिवशी. नवी डेट ठरली की कळवतो तुला, आजोबांनी त्याच्या नकाराला संधी न देता सांगितलं. आजोबा, मला वाटतंय तुम्ही नितेशचे मित्र आहात आणि माझी नातू. तुमची जास्त गट्टी जमत असावी त्याच्याशी. अद्वैत हसला आणि म्हणाला, मग तू जळतोय का? त्याला मी जास्त तरुण वाटत असणार तुझ्यापेक्षा. आजोबा त्याला म्हणतात. वाटायचं काय त्यात, ते तर तुम्ही आहातच. नितेश परस्पर आजोबांशी बोलून प्लॅन करत होता. त्यांनी केतकीलाही सांगितलं होतं. त्यांचे मनसुबे ओळखून अद्वैत तसंच ऐकून होता. अनेकाचा ताप उतरला होता आणि मॅडमची चुळबुळ सुरू. अन्वय सकाळी तिला भेटायला आला. त्याचनंतर कसं आहे आमचं पिलू? अन्वय तिची विचारपूस करू लागला. तो तिला उचलत म्हणाला, अन्वय,
मला काल डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं, पण मी अजिबात घाबरली नाही. वा, तू आहेसच ब्रेव गर्ल, अन्वय म्हणाला. त्याचनंतर अनिका, हे दूध पी पटकन, मिताली आत येत म्हणाली. तर त्यावेळी, मला नको ना मम्मा प्लीज. अनिका, ते दूध प्यायला नाही बोलते. छे छे, असं थोडीच. अनिका तर 2 मिनिटात दूध पिऊ शकते. मिताली, कमी नको समजू आमच्या प्रिन्सेसला, अन्वय हसत म्हणाला. मला त्याची टेस्टी आवडत नाही. अनिका, पटकन दूध पिऊन हेल्दी व्हायचं ना. मग शिवानी आली की खेळणार कोण? तर आता अन्वय आणि मिताली दोघीही तिला समजावत असतात. शिवानी येते कधी? सांगतो. पहिले दूध संपवायचे. शिवानीच्या नावाखाली दुधाचा ग्लास काही मिनिटातच संपला. आता सांग ना अन्वय, कधी येते ती? अनिका त्याचा हात ओढत म्हणाली. प्लीज सांगा ना अन्वय. आता मितालीनेही विचारले. तिचाही उत्साह कमी नव्हता. तुम्ही दोघीही ना, परवा येते आणि चांगली 10 दिवस थांबणार आहे ती, अन्वय म्हणाला. त्याचनंतर, मम्मा मग मी शिवानीसोबतच राहणार, ती आली की. अनिकाने दूध पिताना आलेली मिशी पुसतच म्हटलं. असं करणार तू? ती आली की माझ्याशी नाही बोलणार? अद्वैत, अन्वय खोटं खोटं गाल फुगवत म्हणाला. त्याचनंतर, तू तर माझा फेवरेट आहेस. तू पण, मम्मा पण आणि शिवानी पण, अनिका निरागसपणे म्हणाली. लहान मुलांचं प्रेम सगळीकडे एकसारखंच असतं. तिथे कमी जास्त हलकं भारी अशा भेदभावाला कुठेच थारा नाही. मॅडम फुल उत्साहात आहेत, अद्वैत मितालीला म्हणाला. त्याचनंतर, तिच्या एवढे किंवा तिच्यापेक्षा जास्त उत्साहात तर तुम्ही असायला हवं, मिताली हसतच म्हणाली. तसं त्याने चेहरा फिरवला. त्याचनंतर, आता तू सुद्धा काही कमी नाहीस. काय ग, ही एकच गोष्ट येते का तुझ्या डोक्यात? तिचं नाव घेतलं की त्याने विचारलं. अगदी बरोबर, ही एकच गोष्ट येते माझ्या डोक्यात आणि ती तर मी तडीला नेणारच, बघाच तुम्ही. ती हसून लहान मुलीसारखी अद्वैतला चिडवत होती आणि चिडवतच ती म्हणाली. वाट बघ. बाय प्रिन्सेस, नो मर मस्ती, फुल रेस्ट. आणि मॅडम, तुम्हीही तुमच्या डोक्याला जास्त ताण नका देऊ. नसते प्लॅन बनवण्यासाठी, अद्वैत मितालीकडे पाहत बोलला. तिचं पुढचं चिडवणं ऐकायच्या आधीच त्या दोघींनाही बाय करून बाहेर पडला. मिताली दिवसभर घरीच थांबलेली. औषधं पोटात गेल्याने अनेकाची तब्येत सुधारली होती. तापही दिवसभर आलेला नव्हता. शिवाय शिवानी येण्याच्या उत्साहात होतीच. तिच्या मनात उत्साह होताच. ती आल्यावर हे करायचं ते करायचं, इथे जायचं तिथे जायचं, सगळ्यांचंच प्लॅनिंग सुरू होतं मितालीशी बोलत. आणि ती सुद्धा तिच्या होमध्ये हो मिळवत होती. शिवानी नायर. वडील साऊथ इंडियन होते, पण आई महाराष्ट्रीयन. मराठी पगडाच जास्त होतं तिच्यावर. मराठी तर अगदी शुद्ध बोलायची. अण्णांची म्हणजे अन्वयच्या वडिलांची फार लाडकी होती. लहानपासून बघितलेलं तिला. मितालीला ती मोठी बहीण मानायची. तिचे वडील जेव्हा अण्णांना कामात मदत करायचे त्यावेळी अधूनमधून बोलणं व्हायचं तिचं अन्वयसोबत. दुरून पाहूनच तो तिला आवडायला लागला आणि तिचं प्रेम जडलं त्याच्यावर. पण तिने आजवर त्याला ते सांगितलं नव्हतंच. त्याला माहीत नव्हतं असं का नाही. तिने मितालीला बोलून दाखवलं एकदा. शिवाय अण्णांनाही तिच्या मनातलं माहिती होतं. ते जिवंत असेपर्यंत काही त्या दोघांना एकत्र आणता आलं नाही आणि मग त्यांनी ते काम मितालीकडे सोपवलं होतं. यावेळी ती आल्यावर ती आणि अन्वय दोघांनीही एकत्र वेळ कसा घालवता येईल याचाच मिताली विचार करत होती. आणि तिला कल्पना सुचलीच होती सुद्धा. अन्वयचा पूर्ण दिवस कामात गेला. काल घडलेल्या प्रसंगाचे फ्लॅशबॅक येत होते, पण ते टाळण्याचा निष्फळ प्रयत्न सुरू होता त्याचा. ज्या आठवणी आणि भूतकाळ तो मागे सोडून समोर पळायचा प्रयत्न करत होता, ते त्याचं सुदैव म्हणा की दुर्दैव त्याच्याच सोबतीने चालत होते. आजोबांनी आणि आईने कितीही म्हटलं तरी पुढे पाऊल टाकायला मन धजावत नव्हतं.
तसं तर मागे फिरून पाहायलाही काही उरले नव्हते. त्रास देणाऱ्या भावनांचा नुसता गुंता होता. यात अडकायचं नाही, इथून पुढे समोर पाहायचं. मितालीप्रमाणे तोही स्वतःला तसंच बजावत होता. पण त्याच्या दृष्टीने त्याला जो गुंता वाटत होता ते नाजूक धागे होते, ज्यातून त्याची सुटका होणार की नाही. या धाग्यांची उकल करताना त्यांची विण सुटणार की घट्ट होणार हे फक्त येणाऱ्या वेळेलाच माहिती होतं. मितालीला ऑफिसमधून फोन आला. तिचं डॉक्युमेंट्स वरचं नाव चेंज करून डॉक्युमेंट्स रेडी असल्याचं कळालं. आता त्या पेपरवर परत अन्वयची सही लागणार होती. त्याचे सगळे गैरसमज तसेच राहून त्याने ते पेपर सही करावे, काहीही त्याच्या लक्षात येऊ नये अशी तिची प्रार्थना सुरू होती. तिने लॅपटॉप ऑन करून डॉक्युमेंट्सची सॉफ्ट कॉपी नीट चेक केली, तपासून पाहिलं आणि ते पेपर अद्वैतच्या ऑफिसमध्ये पाठवायला सांगितले. त्याचनंतर तिचं सदैव आणि त्याचं दुर्दैव की ते पेपर अद्वैतच्या हातात न पडता माधव देसाईंकडे गेले. सर, मे आय कम इन सर? हे पेपर प्रधान यांच्या ऑफिसमधून आलेले आहेत. काही नावाचे चेंजेस आहेत असं म्हणायला मिताली मॅडम त्यांच्या असिस्टंटने तसं म्हणताच त्यांनी समोरची कामं बाजूला सारून ते एन्व्हलप हातात घेतलं. तुमच्याकडेच ठेवू की अद्वैत सरांना देऊ? ॲक्च्युली ते आता मीटिंगमध्ये आहेत, असिस्टंटने विचारलं. नको, त्याला नको डिस्टर्ब करू, मी बघतो, तू जा. आता माधव देसाई त्या असिस्टंटला म्हणतात. त्यांनी ते पेपर्स काढून वाचायला सुरुवात केली. चेंजेस फक्त नावांमध्येच होते आणि त्यांनी खालची नावं पाहिली. अद्वैत प्रधान आणि मिताली दीक्षित नाव वाचून त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. सगळं मनासारखं होत असताना हे नवीनच नजरेस पडलं. ही मुलगी अजूनही का पाठ सोडत नाहीये माझ्या मुलाची? त्यांनी मनातच मितालीला दूषणं दिलीत. बरं झालं हे पेपर्स अद्वैतकडे नाही गेलेत, नाहीतर समोर जाऊन पाहणारा तो परत मागे फिरला असता, नसत्या गोष्टींची शहानिशा करत बसला असता. त्यांनी ताबडतोब ते पेपर सही केलेत आणि अद्वैतच्या ऑफिसमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली. अद्वैत प्रोजेक्ट जरी हँडल करत असला तरी सायनिंग अथॉरिटी होती त्याच्याकडे. अन्वयने ऑफिसमधून निघताना मितालीला फोन केला. अगं, मला जरा बाहेर डिनरसाठी जायचं आहे. किर्लोस्कर यांचं इन्व्हिटेशन आहे. त्यांच्या बंगलोरच्या प्रोजेक्टबाबत काही डिस्कस करायचं आहे, त्यामुळे जेवायला यायला जमणार नाही. तू वाट नको बघूस माझी. बरं ठीक आहे, पण खूप उशीर नका करू, ती त्याला म्हणाली. तसंच अनिका ठीक आहे ना? आता अन्वय तिला विचारतो. अन्वय, हे तुम्ही चौथ्यांदा विचारत आहात. ठीक आहे ती. औषधंसुद्धा घेतली तिने आणि आता मॅडमची लिस्ट बनवणं सुरू आहे शिवानी महोत्सव साजरा करण्याची. मिताली हसतच म्हणाली. गुड, ठीक आहे, ठेवतो मी. ओके बाय. दोघांनीही फोन ठेवला. मितालीने ऑफिसमध्ये फोन करून विचारलं तर सगळे डॉक्युमेंट्स साईन होऊन आल्याचे कळले. तिला जरा आश्चर्यच वाटलं. तसे तर तिला हवं तेच घडलेलं. तिने सॉफ्ट कॉपी मागवून घेतली आणि चेक केलं तर त्यावर माधव देसाईंची सही होती. मगाशी वाटलेलं आश्चर्य आता विरून गेलं. यावेळीसुद्धा त्यांना नशिबाने साथ दिलेली. तिने डोळे बंद करत एक सुस्कारा सोडला आणि लॅपटॉप बंद केला. तेवढ्यात तिला कावेरीचा फोन आला. काय म्हणतेस? तब्येत ठीक आहे ना तुझी? मितालीने विचारलं. अगं, अगदी उत्तम. अजिंक्यच्या वेळी तरी खूप त्रास झाला, पण यावेळी तसं काहीच नाही आहे, कावेरी उसासा सोडत म्हणाली. ते एक बरं झालं, नाहीतर त्याच्यावेळी उलट्या करून करून कसली परेशान झाली होतीस ग तू. मिताली तिला म्हणते. नाव नको काढू ग बाई त्या उलट्यांचं. बरं ऐक ना, माझं एक काम होतं तुझ्याकडे. ॲक्च्युली एक नाही दोन. अगं बोल ना मग. विचार काय करते? बघ, पहिले म्हणजे तर मला तुझ्या हातची पाटवड्याची भाजी खायची इच्छा होती आणि दुसरं म्हणजे जयंतचा वाढदिवस आहे 15 दिवसांनी. त्याच्यासाठी
गिफ्ट घ्यायचं आहे आणि तुझं चॉईस फार छान आहे, तर तू मला कंपनी द्यायची शॉपिंगला. ती कावेरी मितालीला म्हणते, तुझी पहिली फरमाईश तर मंजूर. तू येतेस इकडे की मी डबा पाठवू? पण शॉपिंगची दगदग झेपेल ना तुला? प्लीज यार मिताली, मला कंटाळा आलाय घरात बसून. जाऊयात ना, जवळच तर आहे. कावेरीने लहान मुलांसारखा हट्ट केला. बरं ठीक आहे, एक काम कर, तू उद्या संध्याकाळी घरी ये. अजिंक्य आणि अनिका ती दोघं खेळतील तेवढा वेळ. तसंही शिवानी येणार आहे, तर मला तिच्यासाठी काहीतरी घ्यायचंच होतं, तेही घेता येईल. तर आता दोघींचं ठरलं की आता शॉपिंगला जायचं. एकच नंबर, मी येते उद्या. थोडाफार बोलून दोघींनीही फोन ठेवला. आज नितेशचाही आजोबांना फोन येऊन गेला. पुढच्या रविवारी पिकनिकला जायचं ठरलेलं. आजोबांनी त्याचं नाव उगाचच पुढे केलं. तर ह्याच्या पुढची स्टोरी आपण पुढील भाग पाहूयात. तर तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर छान छान कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.